students, welcome to Abhilaw, where law is simplified. This is your Professor Dr. Ambarish R. Patnikere, retired Additional Commissioner of NMMC and Director of Ignal School of Law, वाशिम. मी आज आपल्यासमोर पुन्हा एकदा निवडणुकीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आजच्या दिवशी आपण मतदान केंद्र अध्यक्ष म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर यांचे ट्रेनिंगमधल्या ड्युट्या आणि डिस्पॅचमधली ड्युटी म्हणजे पोल डेच्या एक दिवस अगोदर यांचं काम काय असेल, महत्त्वाचं काम, हे मी आज सांगणार आहे. बोलत असताना आम्ही जी स्लाइड आम्ही तयार केलेली आहे ती सर्व स्लाइड्स भारत निवडणूक आयोगाच्या प्रिसाइडिंग ऑफिसरच्या हँडबुकमधून घेतल्या आहेत. परंतु मी ह्याविषयी बोलत असताना माझा अनुभव देखील सांगेन, जेणेकरून आपल्याला जर मतदान केंद्र अध्यक्षाची ड्युटी लागली असेल तर आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित समजून येईल. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांची मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे त्यांनी मतदान केंद्र अध्यक्षाची पुस्तिका पूर्ण वाचावी. अनेक लोक सांगतील की मी कशाला वाचायला पाहिजे, माझ्याकडे तर एवढा अनुभव आहे, मी ह्यापूर्वी देखील मतदान केंद्र अध्यक्षाचं काम केलेलं आहे. मित्रांनो आणि अधिकाऱ्यांनो, मी आपणास सांगतो, अनुभवावर जाऊ नका. कारण की प्रत्येक वेळा भारत निवडणूक आयोगामार्फत मतदान केंद्र अध्यक्षाची पुस्तिका बदली होत असते, कारण की वेळोवेळी नियम बदलत आहेत. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मतदान केंद्र अध्यक्षाने काय करावं की जे लेटेस्ट इन्स्ट्रक्शन भारत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत, जे त्यांच्या मतदान केंद्र अध्यक्षाच्या पुस्तकात आहेत, ते वाचून काढावे. आता हे पुस्तक कुठे भेटेल? जेव्हा आपली नेमणूक होते, ज्या लोकसभेच्या अंडर नेमणूक होते त्या लोकसभेमध्ये जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की वेगवेगळ्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी असतात. जसं उदाहरणार्थ आपण घेऊ, समजा जर आपली नेमणूक 151 बेलापूर मतदारसंघामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून झाली असेल तर आपल्याला पहिलं प्रशिक्षण देते वेळेस किंवा दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळेस आपल्याला मतदान केंद्र अध्यक्षाचं पुस्तक हे मिळालं पाहिजे आणि हे बंधनकारक आहे. आपल्याला जर नसेल मिळालं तर कृपया आपण त्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीला भेटा, त्यांच्याशी चर्चा करा आणि ते पुस्तक घ्या. भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट अभिप्राय दिलेले आहेत आणि आदेश दिलेले आहेत की प्रत्येक मतदान केंद्र अध्यक्षाला ते पुस्तक मिळालं पाहिजे. आता अनेक लोक हे पुस्तक घेतात, वाचत नाहीत. लक्षात घ्या, निवडणूक ही फार महत्त्वाची बाब आहे आणि आपण आपली अपॉइंटमेंट मतदान केंद्र अध्यक्ष अशी झाली आहे, याचा अर्थ देशाने आपल्यावरती महत्त्वाची जबाबदारी टाकलेली आहे. ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असताना आपण मतदान केंद्र अध्यक्षाचं पुस्तकं वाचा, जेणेकरून आपल्याला सर्व नियम पाठ होतील. मी आपल्याला सांगतो, मतदानाची जी ड्युटीज आहेत प्रिसाइडिंग ऑफिसरची, ही काय जास्त जोखीमची नाही, परंतु लोक घाबरतात निवडणुकीचं काम करायला आणि विनाकारण घाबरतात. फार सोपं काम आहे आणि माझ्या प्रशिक्षणामध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला हळूहळू सर्व कळेल. प्रत्येक गोष्ट मी एक्सप्लेन करून सांगेन. एवढ्या वर्षापासून मी निवडणुका घेतलेल्या आहेत, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला सहज आणि सोप्या भाषेत सांगेन. कारण की मी मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी ह्यांच्या प्रशिक्षणाच्या वेळेस अनेकदा मी प्रशिक्षण दिलेलं आहे. तर पहिली महत्त्वाची गोष्ट सर्वांना समजली असेल, आपल्याला मतदान केंद्र अध्यक्षाची पुस्तिका वाचायची. यू नीड टू रीड दी हँडबुक ऑफ प्रिसाइडिंग ऑफिसर which is been issued by the Election Commission of India for Lok Sabha election 24. Don't take the handbook which you have at your home. आपल्या घरी असं एक जुनं पुस्तक असेल बरं का, 2019चं, त्याचा वापर नका करू, चुकीने पण नका करू. कारण की ही पुस्तिकेमध्ये नियम बदललेले असतील आणि आपण नेमकं निवडणुकीच्या दिवशी प्रॉब्लेम क्रिएट कराल. तर आपल्याला कुठलं पुस्तक वाचायचं आहे? ह्या लोकसभेच्या निवडणुकीकरिता भारत निवडणूक आयोगाने जे प्रिसाइडिंग ऑफिसरचं हँडबुक दिलेलं आहे. समजा जर आपल्याला वाटलं की मला नाही मिळालं तर आपण भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जा, तिथे ही हँडबुक तुम्हाला मिळेल, डाउनलोड करून घ्या आणि ती वाचा. ही जी हँडबुक आहे
ही शक्यतो भारत निवडणूक आयोगाकडून इंग्लिशमध्ये येते. अनेकांना जर अडचण असेल तर त्यांनी कृपया मराठी हँडबुक आपल्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मागून घ्या. आणि हे कधी घ्यायचं? पहिल्या ट्रेनिंगच्या वेळेतच घ्यायचं. आपल्याला माहिती आहे की भारत निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे 3 प्रशिक्षण दिलं पाहिजे. पहिलं प्रशिक्षणामध्ये आपल्याला ही गोष्ट करायची आहे, पुस्तक घ्यायचं. जो व्यक्ती तिथे प्रशिक्षण देत आहे, जो अधिकारी प्रशिक्षण द्यायला आहे, त्याच्याकडून तो बोलत असताना नीट लक्षपूर्वक ऐकायचं. अजिबात असं दाखवायचं नाही की मला सर्व येतं, कारण की अनुभव कामाला येत नाही, फक्त वाचन कामाला येतं. दुसरी गोष्ट, हे प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला हँड्स ऑन ट्रेनिंगसाठी ईव्हीएमच्या बोलवलं जाईल. अनेक प्रिसाइडिंग ऑफिसर असा विचार करतात, अरे हे तर काय, ईव्हीएम मशीन मी अनेकदा सील केलेली आहे. हो, केली असेल आपण, परंतु हे प्रशिक्षण पुन्हा घ्या. 5 वर्ष झालेली आहेत, आपण विसरून गेला असाल. जर आपली स्मरणशक्ती चांगली आहे, उत्तम, परंतु स्मरणशक्तीवरती रिलाय होऊ नका आणि ईव्हीएमची ट्रेनिंग बरोबर घ्या. ह्या वर्षी जसं सुप्रीम कोर्टाने आदेश दिले तसेच भारत निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. आपल्याला व्हीव्हीपॅट वापरायचा आहे. आत्तापर्यंत आपण व्हीव्हीपॅट कमी वापरत होतो, आता प्रत्येक मतदान केंद्रामध्ये व्हीव्हीपॅट लागेल. मग ईव्हीएम मशीन बरोबर व्हीव्हीपॅट कसा जोडायचा, त्याची हँड्स ऑन ट्रेनिंग घ्या. मॉकपोल कसं करायचं त्याची ट्रेनिंग घ्या. मॉकपोल केल्यानंतर आपल्याला रिझल्ट दाबायचा आहे. एंड केल्यानंतर एंडचं बटन दाबलं कंट्रोल युनिटमध्ये, याचा अर्थ मशीनमध्ये पुढे कुठलेही वोट रजिस्टर होणार नाही. एकदा ते वोट रजिस्टर होणं थांबवलं, मग आपल्याला रिझल्ट सेक्शन दाबायचं आहे. आणि रिझल्ट सेक्शनमध्ये जायच्या अगोदर आपल्याला क्लोज बटन दाबायचं आहे. क्लोज बटन जर आपण दाबलं नाही तर किती रिझल्ट सेक्शन तुम्ही प्रेस करा, तुम्हाला मशीन रिझल्ट दाखवणार नाही. जेव्हा पोल क्लोज होतो तेव्हा तुम्हाला क्लोजचं बटन दाबायचं. क्लोजचं बटन दाबल्यानंतर आपल्याला रिझल्ट सेक्शनमध्ये जायचं आणि रिझल्ट चेक करायचा की आपण जो ईव्हीएम मशीनमध्ये जो वोट टाकले त्याच बटनानुसार किंवा त्याच उमेदवाराला ती मतं गेली आहेत का. तर आपल्याला जेव्हा ईव्हीएम हँड्स ऑन ट्रेनिंग असणार त्यावेळेस आपल्याला मशीन सील कशी करायची ते आपल्याला शिकून घ्यायचं. पेपर सीलचा नंबर कुठे आला पाहिजे ते आपल्याला शिकून घ्यायचं. रिझल्ट सेक्शनवरती आपला पेपर सील आला पाहिजे. आपल्याला बॅलेट युनिट कसे सील करायची ते बघायचं. आता ह्या वेळेस व्हीव्हीपॅट आहे. व्हीव्हीपॅट म्हणजे काय की बाबा एखादं मतदाराने मतदान केलं, त्याच्यानंतर त्याची स्लिप खाली पडेल. ती स्लिप खाली पडेल, मग ह्या स्लिपनुसार पण काउंटिंग केलं जाईल. तर मी तुम्हाला जे प्रशिक्षणाच्या वेळेसच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगितलं. तर नीट लक्षात घ्या, ईव्हीएम मशीनच्या हँड्स ऑन ट्रेनिंगमध्ये आपण निष्काळजीपणा करू नका. ज्या दिवशी असेल त्या दिवशी जा. जर समजलं नाही तर अजून एकदा जा. तरी समजलं नाही, तिसऱ्यांदा जा. जे हँड्स ऑन ट्रेनिंग तुम्हाला देणार असतील ते कधीही तुम्हाला नाही म्हणणार नाही. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे नेहमी पाहतील की त्यांच्या मतदान केंद्र अध्यक्षांना आणि फर्स्ट पोलिंग ऑफिसरला ईव्हीएमचं सीलिंग बरोबर समजलं की नाही. पेपर सील असणार तिकडे, हे सर्व तुम्ही लावून पहा. स्वतःच्या हाताने करा, कोणावर डिपेंड राहू नका आणि मुळातच अजिबात भिवू नका. एक लक्षात घ्या, ही मशीन आहे, जोपर्यंत तुम्ही हाताने वापरणार नाही तुम्हाला कळणार नाही. आपण आता पोल डेच्या 1 दिवस अगोदर ज्या ड्युट्याज आपल्या आहेत, जबाबदाऱ्या आहेत, त्याच्यावर जाणार आहोत. माझ्या मते ट्रेनिंगचं आपल्याला समजलं असेल. आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊ. एक बाब मी विसरलो आपल्याला सांगायला प्रशिक्षणाच्या दिवशी. हे बघा, आपण भले मतदानाकरिता मतदानाच्या प्रक्रियेमध्ये अधिकारी म्हणून काम करत असाल, पण आपण वोटर पण असणार.
तर आपल्याला 2 सुविधा भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत. कारण की ह्या इलेक्शनच्या मशिनरीमध्ये हजारो लोक काम करतात. मग त्यांनी मतदानापासून वंचित राहू नये त्यामुळे त्यांना 2 सुविधा दिल्या आहेत, पोस्टल बॅलेट आणि EDC. आता EDC कधी वापरायची, पोस्टल बॅलेट कधी वापरायचा हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. समजा मी उदाहरण देतो बरं का. समजा आपली नेमणूक 25 ठाणे लोकसभाकरिता झाली असेल आणि आपण 25 ठाणे लोकसभामध्ये आपण राहत असाल आणि आपली नेमणूक कुठल्याही मतदान केंद्रावरती होऊ दे, आपल्याला EDC भरावा लागतो. पुन्हा सांगतो मी, समजा आपली नेमणूक 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाकरिता झाली असेल तर आपण समजा त्या 25 ठाणे लोकसभाच्या क्षेत्रात राहत असू तर आपल्याला EDC भरता येते, मतलब इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट भरता येतं. कारण की आपण त्याच लोकसभा क्षेत्रात राहत आहे. हा EDC फॉर्म आपल्याला रिटर्निंग ऑफिसर म्हणजे निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध असेल. तर फर्स्ट ट्रेनिंगला जर आपल्याला आपण भरला नसेल तर सेकंड ट्रेनिंगला नक्की भरा. सेकंडला नसेल तर ज्या ठिकाणी तुमची अंतिम पोस्टिंग होईल त्या ठिकाणी जर तुम्ही भरायला गेलात तर तुम्हाला भरायला मिळणार नाही. कारण की EDC इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट जे असतं ते एकदा तुम्ही भरल्यानंतर त्या EDC सर्टिफिकेटला त्या पोलिंग स्टेशनमध्ये ते पाठवावं लागतं. आणि त्या ज्या पोलिंग स्टेशनला तुम्ही असाल त्या पोलिंग स्टेशनला तुम्ही आपलं स्वतःचं मत देखील देऊ शकता. याला म्हणतात EDC सर्टिफिकेट. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की तुमची एखाद्या केंद्रावर नेमणूक झाली असेल, तुम्ही त्याच क्षेत्रात राहता, त्यामुळे सोपं आहे, तुम्ही EDC फॉर्म भरा. EDC फॉर्म म्हणजे काय, मी इलेक्शन ड्युटीवरती आहे, मी त्याच 25 ठाण्यामध्येच राहतो लोकसभेच्या क्षेत्रामध्ये आणि माझी नेमणूक सुद्धा त्याच कुठल्या तरी मतदान केंद्रावर झाली असेल, कुठल्या पण असेंब्ली कॉन्स्टिट्यूशनचा असेल, तर तुम्हाला त्या केंद्रावरती वोट टाकता येईल. कारण की ज्या उमेदवाराला तुम्ही मत देणार तेच उमेदवार त्या EVM वरती आहेत, तुम्हाला मतदान करता येतं EDC सर्टिफिकेटवर. मग तुमचं जे नाव आहे ना त्या मतदार यादीत ऍड केलं जातं आणि ज्या मतदार यादीत तुमचं नाव आहे तिकडून ते डिलीट केलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल काय की तुमच्या नावासमोर जिथे तुमची मूळ यादी आहे तिथे लिहितात EDC, म्हणजे हा इथे मतदान करणार नाही. आता पोस्टल बॅलेटकडे जाऊया. पोस्टल बॅलेट समजून घ्या काय आहे. पोस्टल बॅलेट सिंपल आहे. पोस्टल बॅलेट समजा आपण 25 ठाण्यामध्ये आपली ड्युटी आहे, परंतु आपण अशा कार्यक्षेत्रातले मतदार आहेत की त्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्याच दिवशी निवडणूक होत आहे, म्हणजे त्याच दिवशी मतदान आहे. तर अशा टायमाला तुम्ही तिथे जाऊ शकत नाही, प्लस तुम्ही तुमच्या ठिकाणी वोट पण करू शकत नाही कारण की तुमचा उमेदवार वेगळा आहे. तर तुम्हाला पोस्टल बॅलेट भरावं लागेल. मग पोस्टल बॅलेट सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे, जेणेकरून आपण पोस्टल बॅलेटद्वारे आपण मतदान करू शकतो. आता नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो. पोस्टल बॅलेट कधी वापरायचा आणि EDC कधी वापरायचं मी तुम्हाला सांगितलं. पोस्टल बॅलेट तेव्हाच वापरता येतो जेव्हा तुम्ही दुसऱ्या लोकसभा क्षेत्रात तुम्ही मतदार आहात आणि तुमची नेमणूक दुसऱ्या लोकसभा मतदार क्षेत्रात झालेली आहे निवडणूक करिता, परंतु दोन्ही मतदान एकाच दिवशी आहे. आता उदाहरण आपण घेऊया. ठाण्यामध्ये जर तुम्ही ड्युटीला असाल 25 ठाणे आणि तुम्ही राहता मुंबईला, तर अशा टायमाला एकाच दिवशी ठाणे आणि मुंबईचं मतदान असल्या कारणाने आपल्याला मुंबईला जाऊन मतदान करता येणार नाही कारण की आपण ड्युटीवर आहोत. मग पोस्टल बॅलेट वापरावं लागेल. पण समजा जर आपण अशा क्षेत्रात राहता, उदाहरण देतो, यवतमाळला राहता, यवतमाळचं तर निवडणुकीचा मतदानाचा दिवस आणि ठाण्याचा वेगवेगळा आहे. मग तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन मतदान करता येऊ शकेल. मग तुम्हाला पोस्टल बॅलेटची पण गरज नाही. लक्षात घ्या. पोस्टल बॅलेट कधी वापरायचा, जर तुम्ही एका क्षेत्रात राहता, असे मतदार आहात आणि त्या
ठिकाणची निवडणुकीचं मतदान आणि आता जिथे तुमची पोस्टिंग झाली आहे इलेक्शनला त्याचं मतदान एकाच दिवशी असेल तेव्हा. नंतर स्टॅच्युटरी फॉर्म्स कसे भरायचे हे आपल्याला शिकायला पाहिजे. स्टॅच्युटरी, नॉन स्टॅच्युटरी हे मी फॉर्म्स तुम्हाला सर्व शिकवणार कसे भरायचे. ठीक आहे, सोपं आहे ते, टेन्शन घ्यायचं नाही. काही काही फॉर्म्स महत्वाचे आहेत त्याच्यावर आपण स्ट्रेस करू. जे महत्वाचे नाहीत ते मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही कारण की विनाकारण व्हिडिओ लांब. आपण जाऊया डिस्पॅच सेंटरमध्ये. म्हणजे मतदानाच्या एक दिवस अगोदर आपल्याला डिस्पॅच सेंटरवरून आपल्याला सर्व सामान घ्यायचं आहे. तर नीट लक्षात घ्या, आता आपण रिशफलिंग करतो निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार. मग एक दिवस अगोदर किंवा 2 दिवस अगोदर या टीम्स फॉर्म केल्या जातात. टीम्स म्हणजे काय, तुमचा पोलिंग ऑफिसर 1 कोण, 2 कोण आणि 3 कोण. आणि जर एका संख्येपेक्षा जास्त जर मतदान असेल त्या मतदान केंद्रावर तर 4था सुद्धा दिला जातो. आता पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपले टीम मेंबर ओळखायचे असतात आणि त्यांना शोधून काढायचं असतं. हे सर्वात महत्वाचं काम आहे डिस्पॅच सेंटरमध्ये. तुमची टीम फॉर्म करणं. जो मतदान केंद्राध्यक्ष लवकरात लवकर आपली टीम शोधून काढतो त्या केंद्राध्यक्षाकडे लवकरात लवकर डिस्पॅच होण्याची तयारी असते. आता कसं करायचं, आपली टीम कशी ओळखायची. आपल्याकरिता ह्या डिस्पॅच सेंटरवरती मोठ्या मोठ्या अक्षरात आपले पोलिंग स्टेशन नंबर, आपला मतदान केंद्राध्यक्ष, त्याच्याबरोबर असलेले पोलिंग ऑफिसर यांचे नाव असतील किंवा त्यांचे आदेश क्रमांक असतील. शक्यतो आदेश क्रमांक आणि नाव दोन्ही असतात. आणि तुमचा क्षेत्र अधिकारीचं नाव असतं. तुमचा क्षेत्र अधिकारी कोण आणि त्याचा नंबर काय, तो क्षेत्र अधिकारी तुम्हाला कुठे सापडेल हे पण नमूद केलेलं असतं. कृपया त्या ठिकाणी जा, क्षेत्र अधिकारीला आपलं अटेंडन्स द्या. क्षेत्र अधिकारीचं जबाबदारी आहे आपण आल्या आपलं अटेंडन्स घ्यायचं, लोकांना तिथे बसवायचं. जशी आपली टीम जमा होईल तसं क्षेत्र अधिकारी सांगेल, बाबा तुमची टीम जमा झाली, हे तुझे 3 लोक जा. आणि मग मतदान केंद्राध्यक्षाने 3ही पोलिंग ऑफिसर, आपला शिपाई, त्याचबरोबर पोलीस शिपाई सर्वांना घेऊन जाऊन आपलं सामान घ्यायचं आहे. पोलीस शिपाई असणं फार गरजेचं आहे कारण की ईव्हीएम तुम्ही ताब्यात घेणार आहात. ती ईव्हीएम जी ऑलरेडी एक सेक्शनला सील केलेली आहे. ठीक आहे, तर आता आपण जे सील करणार ते फक्त रिझल्ट सेक्शन सील करणार आहोत पोल डेच्या दिवशी. तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्याच्या स्वाक्षरीने सीलने ऑलरेडी काही गोष्टी सील केलेल्या आहेत. हे कधी केलं त्याने, जेव्हा त्यांनी ईव्हीएम मशीन सीलिंगचा कार्यक्रम केला होता. ठीक आहे, तर ही ईव्हीएम तुम्हाला ताब्यात घ्यायची. ईव्हीएम ताब्यात घेतल्यानंतर तुम्हाला जे पेपर सील दिलेले आहेत त्याचे जे नंबर आहेत तेच सीलवर आहेत का ते चेक करा. जे ईव्हीएम तुम्हाला अलॉट केले त्याच मतदान केंद्र क्रमांकाचं ईव्हीएम तुमच्याकडे आहे का हे बघणं फार गरजेचं आहे. कधी कधी काय होतं, डिस्पॅच सेंटरला मोठी गर्दी असते आणि तिकडचा जो क्लेरिकल स्टाफ असतो तो पण ट्रेमेंडस प्रेशरमध्ये असतो कारण की एकत्र लोक येतात सामान घ्यायला. आता डिस्पॅच सेंटरवरती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्यवस्था कशी केली आहे ह्याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. काही ठिकाणी एकाच टेबलवरून तुम्हाला सर्व सामान मिळेल, काही ठिकाणी एका टेबलकडून तुम्हाला स्टॅच्युटरी एनव्हलप मिळेल, दुसऱ्या ठिकाणी नॉन स्टॅच्युटरी भेटेल, त्याच्यानंतर तिसऱ्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टॅम्प्स भेटतील आणि मार्क कॉपी आणि इतर वोटर लिस्ट हे एका ठिकाणी मिळेल. मी मार्क कॉपीवर अजून आलेलो नाही. पोल डेच्या टायमाला मी बोलीन मार्क कॉपी कशी तपासायची पहिलं. तर हे सर्व जे असतं ते काही ठिकाणी एका टेबलवरून मिळतं आणि फक्त ईव्हीएम दुसऱ्या टेबलवरून मिळतं. त्याच्यामध्ये काय होतं, त्यांनी त्या पिशवीमध्ये सर्व तुमचं सामान टाकलेलं असतं आणि तिकडे ती थैली घ्यायची आणि जाऊन ईव्हीएम मशीन वेगळ्या टेबलमधून घ्यायची. आता फास्ट डिस्पर्सलसाठी मतदान केंद्र अध्यक्षाला हे माहिती पाहिजे की त्याच्या झोनल ऑफिसरचा टेबल कुठला आहे. तर प्रत्येक झोनल ऑफिसरचे टेबल जर वेगळे ठेवले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने तर फास्ट होऊन जातं.
परंतु नीट लक्षात घ्या, भरपूर क्षेत्र अधिकारी असतात डिपेंडिंग अपॉन द पोलिंग स्टेशन. आता भारत निवडणूक आयोगाच्या नॉर्म्सप्रमाणे होऊ शकतं की 10 पोलिंग स्टेशनसाठी 12 पोलिंग स्टेशनसाठी एक झोनल ठेवला आहे. कधी कधी काय होतं, त्या झोनलला एकच इमारत असते, त्या इमारतीमधले सर्व पोलिंग स्टेशन त्याच्याकडे असतात. कधी कधी काय असतं, जर तुम्ही गावखेड्यात गेलात तर पोलिंग स्टेशन लांब लांब असतात, क्षेत्रीय अधिकारीला मोठा वळसा टाकावा लागतो. पण शहरामध्ये तसं होत नाही. एका इमारतीत असतं, एका इमारतीत 10 केंद्र असतात, 12 केंद्र असतात, त्या पूर्ण इमारत एका झोनलकडे जाते. कधी कधी इमारतीमध्ये पोलिंग स्टेशन जास्त असल्या कारणाने त्याच इमारतीमध्ये 2 क्षेत्र अधिकारी असू शकतात. तर कृपया आपल्या क्षेत्र अधिकारीचं जर टेबल असेल तर बघा, किंवा 2-2, 3-3 क्षेत्रीय अधिकारी करिता एक टेबल लावला असेल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने, डिपेंडिंग अपॉन द साईज ऑफ हिज डिस्पॅच सेंटर. म्हणजे डिस्पॅच सेंटरमध्ये किती जागा आहे त्याच्यावर अवलंबून होतं. आता डिस्पॅच सेंटर शक्यतो मैदानात ठेवतात, ज्या ठिकाणी तुमची ईव्हीएम मशीनचं स्ट्रॉंग रूम आहे त्याच्या बाजूला डिस्पॅच सेंटर असतं शक्यतो, जेणेकरून सकाळी त्या डिस्पॅच सेंटरच्या अगोदर स्ट्रॉंग रूम मधून ते सामान आणता येईल ईव्हीएम मशीन. कारण की स्ट्रॉंग रूम उघडायच्या टायमाला आपल्याला उमेदवार प्रतिनिधींची गरज असते. त्यांच्या समोर ते स्ट्रॉंग रूम उघडलं जातं आणि मग ते सगळ्या मशीन आणल्या जातात. निवडणुकीमध्ये पारदर्शकता असणं म्हणजे ट्रान्सपरन्सी असणं हा त्याचा बेसिक कॉन्सेप्ट आहे. कुठेही ट्रान्सपरन्सी जर नसेल त्या ठिकाणी शंका काढायला जागा निर्माण. तर रिटर्निंग ऑफिसर, निवडणूक निर्णय अधिकारी असो किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असो किंवा भारत निवडणूक आयोग यांचे सर्व मार्गदर्शक जे तत्व आहेत ते ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी आहे. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल विथ द इलेक्शन कमिशन फॉलोअर्स टू कंडक्ट द इलेक्शन. त्यामुळे ही मशीन आली, कशी आली, स्ट्रॉंग रूम मधून काढली, सकाळी काढली. मतदान एक दिवस अगोदर हा स्ट्रॉंग रूम उघडला जातो आणि तिथे पोलीस बंदोबस्त असतात. स्ट्रॉंग रूम एकदा सील झाली, ओके, ती पोलिसांच्या ताब्यात दिली जाते. त्याच्यानंतर कस्टडी ही पोलिसांकडे असते जोपर्यंत डिस्पॅचचा दिवस येत नाही. डिस्पॅचच्या दिवशी सकाळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्या स्ट्रॉंग रूमचा पुन्हा ताबा घेतो. माझ्या मते आपल्याला कळालं असेल किती महत्वाचं आहे. तर आपल्याला ईव्हीएम मशीन घ्यायची, त्याच्यावरती जो टॅग लावला आहे त्या टॅगवरती जो रबर स्टॅम्प आहे, शिक्का जो मारला आहे तो त्याच मतदान केंद्राचा आहे का चेक करा. कसं असणार, समजा आपली ड्युटी लागली 151 मध्ये आणि आपलं मतदान केंद्र आहे 32, तर तिथे जो टॅग असेल त्याच्यावर एक स्टॅम्प असेल 32/151. आता हे सर्कलमध्ये असणार, म्हणजे 32 हा मतदान केंद्र क्रमांक आहे, 151 हा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे. ज्यामध्ये आपल्याला कळालं असणार. तर ईव्हीएम मशीनवरती तो स्टॅम्प चेक करा. कधी कधी काय होतं, घाई गडबडीत आपण दुसऱ्याचा ईव्हीएम घेऊन जातो दुसऱ्या केंद्राचं. तिथे पोहोचल्यानंतर आपल्याला माहिती पडतं हा ईव्हीएम माझा नाही आणि मग सर्व गडबड होते. असं जरी झालं तरी घाबरू नका, क्षेत्र अधिकारी आपल्याकडे येईल. कारण की जो माणूस तुम्हाला ईव्हीएम ताब्यात देत आहे मशीन, तो आपली सिग्नेचर घेत आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कामावरती मी अजून आलो नाही, त्यांच्या कामावरती एकदा मी बोलणार. क्षेत्रीय अधिकारीचं काम पण फार महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काय घ्यायचं, आपण जी थैली घेतली ती थैली आणि मशीन घेऊन खाली बसायचं, आपल्या टीमला घेऊन जिथे आपल्याला जागा मिळेल. मी तुम्हाला सांगितलं गर्दी भरपूर असणार आणि आपण सकाळी पहाटे आले असणार आणि पहाटे येऊन आपल्याला हे सर्व काम करायचं आहे. 10:30-11 पर्यंत क्षेत्रीय अधिकारी आपल्या मागे लागेल, चला चला बसमध्ये बसा. त्या क्षेत्रीय अधिकारीकडे एक बस असणार आणि त्या बसमध्ये तो तुम्हाला बसवणार. तुम्हाला तुमच्या बरोबर हे तुमचे मतदान अधिकारी 1, 2, 3, त्याच्यानंतर तुमचा जो शिपाई, त्याच्यानंतर पोलीस शिपाई, या सर्वांना घेऊन बसमध्ये बसायचं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. नाही आपला एक अधिकारी राहायला पाठीमागे, असं नको करा. काय करायचं, सर्वांना एकत्र घ्यायचं. त्याच्या ठिकाणी अगोदर काय करायचं, एका जागेवर बसायचं. जी थैली आपल्याला मिळाली असेल त्या ठिकाणी आपल्याला डिस्टिंग्विशिंग मार्क पहिला चेक करायचा.
डिस्टिंग्विशिंग मार्क म्हणजे काय? केंद्राचा शिक्का. कारण की आपल्याला प्रत्येक एन्व्हलपवरती डिस्टिंग्विशिंग मार्क मारायचा आहे, प्रत्येक फॉर्मवरती डिस्टिंग्विशिंग मार्क मारायचा आहे. आणि हा एकच दिला जातो, लक्षात घ्या. हा जर तुम्ही हरवला तर अडचण निर्माण होईल. जर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीकडे 1-2 स्पेअरमध्ये नसतील त्या केंद्राचे डिस्टिंग्विशिंग मार्क, आपण अडचणीत जाणार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीला पण अडचणीत टाकणार. तर डिस्टिंग्विशिंग मार्क हा आपल्या ताब्यात ठेवा. काम काय त्याचं? सर्व फॉर्मवरती तुम्हाला मारायचं आहे. त्याच्यानंतर टेंडर्ड बॅलेट पेपर. आता टेंडर्ड बॅलेट पेपर आपल्याला मोजावे लागते. कधी कधी 25चं बंडल दिलं जातं, कधी कधी 10चं बंडल दिलं जातं. प्रेशर घेऊ नका, 10-25 तुम्हाला पाहिजे तेवढे भेटतील जर टेंडर्ड बॅलेट झाले तर. परंतु जे बॅलेट पेपर दिलेले आहेत त्याचे क्रमांक बॅलेट पेपरचे तपासून घ्या की सिरियल वाईज आहेत का. नसतील तर ताबडतोब झोनल ऑफिसरच्या निदर्शनास आणून द्या की हे टेंडर्ड बॅलेट पेपर, याला सिरियल चुकीचा आहे. त्याच्यानंतर ब्रेल बॅलेट शीट ही कुठे लावायची आहे? ही तुम्हाला तुमच्या ईव्हीएम वरती लावायची आहे, बॅलेट युनिट वरती. ही लावली ना का चालणार नाही का? नाही चालणार. कारण की भारत निवडणूक आयोगाने जे अंध आहेत, ज्यांना दिसत नाही, त्यांच्यासाठी ही सुविधा केलेली आहे. आणि तुमच्याकडे जर असा एक मतदार असेल, भले तो अंध म्हणून त्याची नोंद नसेल, परंतु मतदार म्हणून नोंद झाली असेल आणि आता त्याच्या डोळ्याला काहीतरी प्रॉब्लेम झाले, आता त्याला ते दिसत नाही, मग तो काय करेल? तुमचं बॅलेट युनिटमध्ये ब्रेलच्या शीटवरती हात फिरवेल आणि मग त्याप्रमाणे तो बटन दाबणार आहे. ही शीट तुम्हाला लावावी लागेल. आता ब्रेल शीट कशी लावायची हे कृपया तुमच्या ईव्हीएमच्या प्रशिक्षणाच्या वेळेस शिकून घ्या. अनेक लोकांना ब्रेल शीट लावता येत नाही, ती उलटी लावतात, मग अडचण निर्माण होते. ब्रेल शीट, बॅलेट शीट पण एकच दिली असते. जर अधिक प्रिंटिंग केली असेल तर देतील तुम्हाला एक्स्ट्रा. त्याच्यानंतर 17 आहे, हे पुस्तक आहे, रजिस्टर ऑफ वोटर्स म्हणतो आपण, मतदारांची नोंद होईल. हे फार महत्वाचं आहे, हे चेक करून घ्या. समजा आपल्याकडे 1500 वोटर आहेत आपल्या पोलिंग स्टेशनला, मग त्या कॉलमनुसार 1500 कॉलम आहेत का आपल्याला बघावे लागतील, नाहीतर तुम्हाला एक कॉपी एक्स्ट्रा पण भेटू शकेल. आणि शक्यतो ते टाकतात एक कॉपी एक्स्ट्रा. हा एक 17 हे फार महत्वाचा आहे. आता हा कसा भरायचा, काय करायचा, हा भाग झाला मतदानाच्या दिवशीचा काम. त्यामुळे मी ज्या पोलिंग ऑफिसरकडे हे असेल, ज्या मतदान अधिकारीकडे हे काम असेल, त्याचं काम एक्सप्लेन करताना मी 17A डेफिनेटली एक्सप्लेन करेन. त्याच्यानंतर असते मार्क कॉपी. ही मार्क कॉपी फार महत्वाची आहे. त्याच्यावर लिहिलेलं असतं मार्क कॉपी आणि त्याच्यावर मार्क केलं जातं. काय काय मार्क असतात ह्याच्यावर, काय काय मार्क असतात ह्याच्यावर, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. एक तर ASD मार्क असतो, दुसरा असतो जर कोणी EDCला गेला असेल मतदार तो असतो, सर्व्हिस वोटर मार्क असतात. ठीक आहे. तर मार्क कॉपीमध्ये सर्व गोष्टी मार्क केलेल्या असतात म्हणून त्याला मार्क कॉपी म्हणतात. ही काही नाही, ही मतदानाची वोटर लिस्ट आहे. वोटर लिस्टच्या 3 ते 4 कॉप्या तुमच्याकडे असणार, त्याच्यातली एक असणार मार्क कॉपी. मार्क कॉपी ही कोणाकडे असली पाहिजे? फर्स्ट पोलिंग ऑफिसर. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. त्याच्यानंतर 17C फॉर्म. 17C फॉर्म अनेक लोक भरताना चुकतात मतदान केंद्र अध्यक्ष. अजिबात भिवू नका, मी तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या टायमाला 17C कसा भरायचा हा एक्सप्लेन करणार आहे. हा सर्वात महत्वाचा फॉर्म आहे जो आपल्याला भरायचा आहे आणि पोल क्लोज झाल्यानंतर भरायचा आहे. हा काही नाही, परंतु हा मतदारांचा हिशोब आहे. तो हिशोब जर चुकला तर अडचण निर्माण होईल. आपल्याला रिसिव्हिंग मध्ये त्रास होणार, आपली पेटी घेतली जाणार नाही, आपलं मशीन घेतलं जाणार नाही जोपर्यंत 17C प्रॉपर नसेल. त्याच्यानंतर मतदान केंद्र अध्यक्षाची डायरी, ही पण फार महत्वाची आहे. का? कारण की मतदान केंद्र अध्यक्षाला
त्या मतदानाच्या दिवशी त्याच्या केंद्रावर झालेल्या सर्व घटना ह्या मतदान केंद्राध्यक्षाच्या डायरीमध्ये लिहायच्या आहेत. कारण की जेव्हा मतमोजणी होईल त्यावेळेस ही डायरी महत्वाची ठरते. कारण की जेव्हा मतदान मोजणी असते तेव्हा मतदान केंद्राध्यक्ष नसतो. मग मतदान केंद्राध्यक्षाची डायरी 17C फार महत्वाचे. त्याच्यानंतर आपले वेगवेगळे पेपर सील, त्याच्यानंतर टॅग्स, हे सर्व आपल्याला दिलं जाईल. त्याचबरोबर ASD लिस्ट, ॲब्सेंट, शिफ्टेड आणि डेथ. हे काय आहे ASD लिस्ट? सिंपल आहे. आपल्याकडे मतदार यादी आहे, त्या यादीमध्ये आपण बघा काही लोकांचे फोटो नाही आहे. हे फोटो का नाही? कारण की एक तर तो शिफ्ट झाला असेल किंवा तो मरण पावला असेल मतदार, आणि त्याची नोंद कॅन्सल केली गेली नसेल, किंवा जे BLO असतात, ब्लॉक लेवल ऑफिसर, हे निवडणुकीच्या पूर्वी काम करतात आणि ह्यांना प्रत्येक मतदार माहिती असतो त्याच्या एरियातला. कारण की प्रत्येक एका मतदार यादीमागे एक BLO असतो. त्यासाठी हे BLOची पण नेमणूक हे करणार, तुमच्या केंद्राच्या बाहेर BLO असणार. तर ह्यांना माहिती असतं की हा माणूस नाही, म्हणून याचा फोटो नाही. कारण की BLOचं काम असतं प्रत्येक मतदाराचा फोटो घ्यायचा आणि तिथे नेऊन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीला द्यायचा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्यावेळेस रजिस्ट्रेशन ऑफिसर असतो, इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर, मतदार नोंदणी अधिकारी असतो. त्याला तो दिला पाहिजे, मग तो ते लावणार, म्हणजे यादीत त्याचा फोटो येईल. ठीक आहे. पण आपल्याला माहिती आहे निवडणुकीचा कारभार आणि केवढं मोठं व्यापक काम होऊ शकतं. फोटो मिसप्लेस झाला, नाही लागला, त्याच्यासाठी ASD लिस्ट बनते. आता ASDचा जर वोटर आला ज्याच्या नावाखाली ASDची लिस्टमध्ये त्याचं नाव आहे, कोणाचं नाव असणार? ज्याचा फोटो तुमच्या मतदार यादीमध्ये नाही. ठीक आहे. मतदार यादीचा नमुना मी तुम्हाला दाखवीन पुढच्या व्हिडिओमध्ये, आज माझ्याकडे नाही आहे, तो दाखवीन. त्याच्यानंतर CSV वोटर असतात, म्हणजे क्लासिफाईड सर्व्हिस वोटर. अरे हे कोण आहेत बाबा? हे एक्स सर्व्हिसमॅन आहे. हे आपल्या देशाच्या बाउंड्रीवरती हे काम करतात. हे सोल्जर्स आहेत, हे नेव्हल ऑफिसर असतात, हे एअरफोर्स ऑफिसर असतात, म्हणजे एअरफोर्स. त्याच्यानंतर तुमचे सर्व एक्स सर्व्हिसमॅन जे आपल्या देशासाठी काम करतात आणि बाहेर गावी पोस्टेड असतात, त्यांना क्लासिफाईड सर्व्हिस वोटर असं म्हटलं. मग आपल्याकडे किती आहे? निवडणूक निर्णय अधिकारी आपल्याकडे आपल्या मतदान केंद्र अध्यक्षावर जर कुठला CSV असेल त्याची लिस्ट तो आपल्याला देऊन टाकेल, म्हणजे त्या ठिकाणी वोटिंग होणार. नंतर कॅन्डिडेटचे स्पेसिमेन सिग्नेचर, जे उमेदवारांनी आपल्याकडे निवडणुकीला नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे आणि जे निवडणुकीला उभे आहेत त्यांची सहीचा नमुना देणार. आता हा का देणार? कारण की ह्या नमुन्याद्वारेच तुमच्याकडे जो पोलिंग एजंट येईल त्या पोलिंग एजंटकडे जे लेटर असेल उमेदवाराचं, त्या उमेदवाराचं लेटर, वरची सही आणि तुमची स्पेसिमेन सही ही तुम्हाला टॅली करावी लागेल. त्याच्यानंतर ग्रीन पेपर सील आहेत, पिंक पेपर सील आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे एनव्हलप आहेत, हे आपण सर्व नंतर सांगू. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण पोस्टल बॅलेटचा वापर करा, EDCचा वापर करा. अनेक मतदानमध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी हे याचा वापर करत नाही आणि त्यांचा अमूल्य वोट हे वाया जातं. आपलं मत फार महत्त्वाचं आहे, त्याकरिता ह्याचा आपण वापर करावा. माझ्या मते मी आपल्याला डिटेलमध्ये या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपल्याला त्याच बसमध्ये बसायचं, दुसऱ्या बसमध्ये बसायचं नाही. ज्या बसवरती तुमचं पोलिंग स्टेशन क्रमांक लिहिला असेल किंवा तुमच्या झोनल अधिकाऱ्याचं नाव लिहिलं असेल, दुसऱ्या बसमध्ये बसलात, दुसऱ्या ठिकाणी पोचाल, नंतर तुम्ही बोलाल अरे हे माझं केंद्रच नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, हे प्रॅक्टिकल उदाहरण आहे. एका मतदान केंद्र अध्यक्षाने आपली टीम घेऊन गेला, एका केंद्रामध्ये बसून राहिला. नंतर त्याला रात्री माहिती पडलं अरे हे केंद्र तर माझं आहेच नाही, याच्यावर केंद्राचा क्रमांकच नाही. त्यामुळे जी बस ज्या शाळेत जाईल त्या शाळेचा पत्ता तुमचा केंद्राचा पत्ता आहे का चेक करून घ्या, नंबर 1. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या केंद्रात तुम्ही प्रवेश करता
तो केंद्र तुमचाच आहे का हे चेक करा, त्याच्यावर केंद्र क्रमांक लिहिलाय का चेक करा. दुसऱ्या वर्गात जाऊन बसू नका. कळालं? कारण की मतदान केंद्र हे घोषित केलेलं असतं, हे बदलू शकत नाही निवडणुकीच्या दिवशी. तर प्लीज लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिथे जाऊन विश्राम करू नका, तिथे जाऊन लगेच तयारी करा. आणि मी ही सर्व तयारी तुम्हाला कधी सांगणार, जेव्हा तुम्ही मतदानाच्या दिवसाच्या बाबी मी चर्चा करणार आपल्याबरोबर त्यावेळेस सांगणार. तर हे माझ्या मते आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. आपल्याला जर काही डिफिकल्टी असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये मला लिहा, मी आपल्याला त्याचं उत्तर देईन. धन्यवाद.